आणि आता एक सविस्तर बातमी। बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा कसा झालाय याचं आत्मचिंतन करा असं म्हणत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचलेत। कुणीही मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय राहणार नाही, कुणालाही सोडणार नाही असं दादांनी बीडमध्ये सुनावलंय। आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय आहे याचं जरा आत्मचिंतन आत्ममनन करा। कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही। अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही। कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही। हे चालणार नाही। कायदा, नियम, घटना, संविधान सगळ्याला सारखं। तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा धारूरचा माणूस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा।